सांगलीमधील आष्टा इथं त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आता ठिय्या दिलेला आहे। सांगलीमधील आष्ट्यात स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच आता हे आंदोलन केलं जात आहे। या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अक्षरशः कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे। त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठिय्या दिलेला आहे। सांगलीच्या आष्टा इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहे त्याच्या बाहेरच आता या सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे, ठिय्या दिलेला आहे। तेव्हाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। सांगलीमधील आष्टा इथल्या एका स्ट्रॉंग रूमच्या बाहेर हे आंदोलन केलं जात आहे। त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। मतदानाच्या टक्केवारीवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि स्ट्रॉंग रूमच्या समोरच आता महाविकास आघाडीच्या या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे, ठिय्या दिलाय। आष्टा नगर परिषदेमध्ये मतदानाचा टक्का वाढवला असा गंभीर आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय आणि त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। सरफराज सनदी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सरफराज, हा सगळा प्रकार नेमका काय आहे, काय घडतंय आणि सध्या कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं कळतंय? नक्कीच आष्टा नगर परिषदेसाठी काल मतदान झालं होतं आणि त्यानंतर जे काही ईव्हीएम मशीन आहेत ते आष्ट्यातल्या बहुउद्देशीय हॉलमध्ये ठेवण्यात आले होते, स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले होते। मात्र मतदान झाल्यानंतर जी काही आकडेवारी आलेली आहे समोर, त्यामध्ये प्रत्यक्ष आणि नंतर जी काही आकडेवारी आली आहे त्यात तफावत झाल्याचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाची जी आघाडी आहे त्यांच्याकडून करण्यात आला आहे। आणि त्यानंतर आज सकाळपासून या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कार्यकर्ते जमत होते आणि आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्याकडून आता मतदानाची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये तफावत झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी जी काही सुरक्षा यंत्रणा आहे, सीसीटीव्ही असतील किंवा मोबाईल जामर असेल, तो नसल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत दुपारपासून या ठिकाणी आता हे कार्यकर्ते जमलेले आहेत, ठिय्या मारण्यात आलेला आहे, जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आता तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आता तैनात करण्यात आलेला आहे। प्रशासन आणि राष्ट्रवादी आघाडी असेल किंवा इतर जे काही शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते आता या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठाण मांडून बसलेले आहेत। प्रशासनाकडून मात्र अद्याप याबाबतीत कोणताही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। सरफराज, या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काहीच त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नाही असा देखील आरोप आहे। नक्कीच या ठिकाणी प्रामुख्याने एक आरोप करण्यात आलेला आहे की या सर्व परिसरामध्ये स्ट्रॉंग रूम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जे मशीन ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी मोबाईल जामर असणं आवश्यक आहे। मात्र अशा पद्धतीची कोणतीच यंत्रणा या ठिकाणी नाही आहे आणि तशी कोणती सुविधा देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली नसल्याचा आरोप देखील या ठिकाणी आता धैर्यशील माने जे या आघाडीचे नेते आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। सरफराज, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक होताना दिसत आहेत। या ठिकाणी ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरक्षा यंत्रणा नाही हा देखील एक गंभीर आरोप आहे। दुसरीकडे आपण पाहतोय कार्यकर्ते काहीसे आता आक्रमक झालेले आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची काय मागणी आहे? या सर्व कार्यकर्त्यांचा एकच आता मागणी आहे की जी काही काल प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी आली होती आणि त्यानंतर जी काही पुन्हा आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये तफावत आहे। टक्केवारी जे मतदानाचा तो वाढलेला आहे आणि ईव्हीएम ज्या ठिकाणी आता ठेवण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी आता जवळपास जी काही मोबाईल जामर असेल किंवा सीसीटीव्ही यंत्रणा असेल ती पुरेशी नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी मतदानाचा जो आहे त्याच्यामध्ये टक्का जो वाढवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो आहे। आणि खरं तर या आष्टा नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत जी आहे ती चुरशीनं पाहायला मिळालेली आहे। जवळपास 75% इतकं मतदान जे आहे या निवडणुकीमध्ये झालेलं आहे आणि काल रात्रीनंतर या ठिकाणी जे काही ईव्हीएम मशीन जे स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यावरून काही संशय जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये निर्माण झाला होता। त्यामुळे दुपारपासून या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर हे सर्व कार्यकर्ते जे आहेत आता
ठाण मांडून आहेत. प्रशासनाकडून या ठिकाणी या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र त्यांची काही शंका जी आहे की मतदानाची जी वाढलेली टक्केवारी आहे किंवा मतदान आहे ते कशा पद्धतीने वाढलं, हा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. आणि त्याचबरोबर इथली जी काही सुरक्षा यंत्रणा आहे त्या बाबतीत देखील या सर्व विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे आता या ठिकाणी हे कार्यकर्ते ठाण मांडून आहेत. निश्चित सरफराज, आपण बघतोय खरं तर मतदानामधील टक्केवारीचा त्यांचा मुख्य जो मुद्दा असला तरी देखील मतमोजणी लांबणीवर गेलेली आहे, निकाल लांबणीवर गेलाय. तेव्हापासूनच खरं तर विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केलेली आहे. मतदान यंत्रांमध्ये अशा पद्धतीनं घोळ केला जाऊ शकतो असा देखील एक महत्त्वाचा आणि गंभीर आरोप विरोधकांकडनं केला जातोय. नक्कीच आता मतदान झाल्यानंतर निकाल लांबणीवर पडल्यानंतर कालपासून अनेक महाविकास आघाडीचे नेते यांच्याकडून आरोप करण्यात येतो किंवा शंका उपस्थित करण्यात येते की या ईव्हीएम मध्ये कुठेतरी घोळ होईल किंवा मतदानाचा जो टक्का तो वाढवला जाईल. त्या सर्व पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यामुळे कुठे शंकेचा वाव निर्माण झालेला आहे का, त्यामुळे कुठेतरी आता हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जमलेले आहेत आणि या सर्व गोष्टींवर त्यांच्याकडून आक्षेप घेण्यात येतोय. निश्चितच सरफराज, पोलीस देखील आपण पाहतोय घटनास्थळी पोहोचलेले आहेत. पोलीस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी आंदोलकांची कार्यकर्त्यांची समजूत काढली जाते. नक्कीच आता या सर्व गोष्टींवर पोलीस जे आहेत, निवडणूक प्रशासन देखील जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेला आहे. पोलीस फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणात दाखल झालेला आहे आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांच्याकडून स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे. प्रशासनाशी या ठिकाणच्या जे काही नेते आहेत त्यांच्याकडून बोलण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मात्र त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं उत्तर जे आहे ते अपेक्षित ते निश्चितच या ठिकाणी पोलीस आता दाखल झालेले आहेत. सरफराज, एक महत्वाची प्रतिक्रिया या संदर्भात येते, ती आधी पाहूया. मतदान या झालेल्या रिपोर्टमध्ये 33,328 वोटर्स हे त्यांनी एकूण दिलेले होते. एकूण वोटर्स किती दिलेत बघा. त्यामध्ये वार्ड क्रमांक 3 चे एकूण 1311 एकूण मतदार आहेत. तर एकूण मतदार दिले त्यांनी 4077 आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले 3109. 2 नंबरचा भाग आहे की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले. तर झाले 708, म्हणजे एकूण 7 ते 8 मतदान कुठे गेले. तर मतदानातल्या या टक्केवारी संदर्भातला हा महत्त्वाचा आणि गंभीर आरोप खरं तर त्यांनी केलेला आहे. मतदानाचा टक्का वाढवल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गट प्रणित शहर विकास आघाडीचा आरोप आहे. सरफराज, आपण पाहतोय त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. अत्यंत गंभीर असा हा संपूर्ण आरोप आहे आणि कागदपत्रांसहित ते हा आरोप करतायत. उपनगराध्यक्ष आहेत धैर्यशील शिंदे यांच्याकडून कागदोपत्र जी आहेत ती दाखवण्यात येत आहेत. काही प्रभागामध्ये जी काही प्रत्यक्ष आकडेवारी होती त्याच्यापेक्षा जास्त आकडेवारी, कुठे कमी आकडेवारी आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे, आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनात जी काही शंका होती की ईव्हीएम मध्ये कुठेतरी फेरफार झाली आहे का किंवा घोळ झालाय का, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे त्यांच्याकडून ईव्हीएमच्या बाबतीतली जी काही तपासणी होणं आवश्यक आहे ती तशा पद्धतीची त्यांची मागणी होती. थांबवतोय स्वतः भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आपल्या सोबत फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत. पडळकरजी, आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. अशा पद्धतीनं मतदान वाढलं असा त्यांचा गंभीर आरोप आहे. बघा, आता त्यातली परिस्थिती नेमकी काय मला माहित नाही, परंतु कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. निवडणूक झालेली आहे. निवडणुकीच्या संदर्भात काय त्यांना अडचणी असतील तर निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललं पाहिजे. परंतु मला वाटतं जयंतरावला जरा पुढचा पराभव दिसत असल्यामुळं ते वातावरण सेट करण्याचा प्रयत्न करत असतील. जे काय झालं ते ईव्हीएम मुळे झालं, आमचा काय त्यामध्ये संमत नाही, लोकांनी आम्हाला मतं दिली होती, असा काहीतरी प्रयत्न मला दिसतोय. अधिकृत माहिती काय माझ्या हातामध्ये नाही, परंतु ज्यांना कुणाला डाऊट असतील त्यांनी त्या सक्षम अधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याकडून ते डाऊट क्लिअर करून घेतले पाहिजेत आणि काही शंका असतील तर त्यांना सांगितल्या पाहिजेत. मात्र त्यांनी कागदपत्र दाखवलेली आहेत, पुराव्यानिशी ते म्हणतायत मतदानाचा टक्का या निवडणुकीमध्ये वाढवला गेला. स्ट्रॉंग रूमच्या समोर जाऊन काय होणार आहे? आंदोलन त्यांनी अधिकाऱ्यांशी बोललं पाहिजे ना, काय टक्का कमी झालाय, वाढलाय, कसं झालाय, काय झालाय.
नंतरचे काय आहे, यांच्याकडे नेमकी टक्केवारी कधीची, आपण सगळ्याशी बोललं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी पण याबाबत क्लिअरिफिकेशन दिलं पाहिजे. नाही, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर याच्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे या ठिकाणी सुरक्षा यंत्रणाच नाहीये, वाऱ्यावर सोडलंय स्ट्रॉंग रूमला. बघा त्यांना परमिशन दिलंय ना विरोधी पक्षाच्या लोकांना, तुम्ही स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ड्युटी लावा ना तुमच्या कार्यकर्त्यांची. लोक तिथं थांबवा अशा पद्धतीचं परवानगी दिलेली आहे की स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तुम्ही थांबू शकता. हो, आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मवीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर थांबलं पाहिजे. उद्या निकाल आल्यानंतर परत ईव्हीएमच्या नावानं शिमगा करण्यात काही अर्थ नाही. नाही, मात्र निवडणुकीचा निकाल लांबणीवर गेल्यामुळेच विरोधकांचं असं म्हणणं आहे की या स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन मध्ये घोळ केला जाऊ शकतो. लांबणीवर कुणी आम्ही घालवला काय? निवडणुकीचा निकाल लांबणीवरती गेलाय ते कुणामुळं? कोर्टाने डिसिजन घेतलेला आहे, त्यामध्ये कोण आम्ही काय करू शकत नाही, एमव्ही वाले पण काय करू शकत नाही. कोर्टाच्या निर्णयाचा आदर करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. निश्चितच धन्यवाद गोपीचंद पडळकरजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. सांगलीच्या आष्टा इथं स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडनं हे ठिय्या आंदोलन केलं जात आहे. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कुठलीच सुरक्षा यंत्रणा नाही आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे ते आता या ठिकाणी आंदोलनाला बसल्याचं आपण दृश्य पाहतो. सांगलीच्या आष्ट्यामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. दुसरीकडे मतदानामधील वाढलेल्या टक्केवारी संदर्भातही त्यांनी गंभीर असा आरोप केलेला आहे. मतदानाचा टक्का वाढवला असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्ष प्रणित शहर विकास आघाडीकडनं आता केला जातोय. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत. पोलिसांचा आता तगडा बंदोबस्त या परिसरामध्ये करण्यात आलेला आहे. पोलिसांसोबत देखील आंदोलकांची काहीशी आता बातचीत होतीये. मात्र स्ट्रॉंग रूमच्या या परिसरामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कुठलीच सुरक्षा यंत्रणा नाही असा गंभीर आरोप त्यांनी आता केलेला आहे. काहीच गोंधळाचं आणि वातावरण आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतंय. विद्या चव्हाण सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आता कार्यकर्ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कुठलीच सुरक्षा यंत्रणा नाही हा देखील एक आरोप आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढली असं देखील त्यांचं म्हणणं आहे. बोलतोय जरा मतात वाढ झाल्या. ताई, आवाज येतोय? हो येतोय. आष्ट्यामध्ये शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं आता आंदोलन केलं जात आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील आहेत. त्यामध्ये जे झालंय म्हणजे काल जे मतदान झालं त्याची टक्केवारी आणि आज ते बघतायत त्याची टक्केवारी याच्यामध्ये फरक. नुसतंच निवडणूक आयोगाला जे आपण वारंवार सांगतोय की मतदार याद्यांमध्ये सगळा घोळ झालेला आहे, तो घोळ तर दुरुस्त केलेलाच नाहीये. पण आता प्रत्येक मतदार केंद्रामध्ये सुद्धा जर असे घोळ झाले असतील तर निश्चितच त्याच्यावर कार्यकर्त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ते ऑब्जेक्शन निवडणूक आयोगाने समजून घेतलं पाहिजे. आता मतमोजणी ही 21 तारखेला होणार आहे. तेवढ्या स्ट्रॉंग रूम मध्ये या मतपेट्या इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन ठेवणार, त्याला काय पोलीस बंदोबस्त आहे का? आता अधिवेशन 8 तारखेपासून सुरू होतंय, मग त्यावेळी तुम्ही तिथे पोलीस फोर्स देणार आहे? प्रत्येक केंद्राच्या जवळ कुठे पोलीस स्टेशनवर पोलीस फोर्स असणार आहे? आणि जो पोलीस फोर्स आहे तो सुद्धा भाजपच्या बाजूचा पोलीस फोर्स आहे. त्यामुळे ह्या निवडणुकांना खरं सांगायचं तर काही अर्थ राहिलेला नाहीये, कारण पैसे वाटप प्रचंड मोठ्या प्रमाणात झालंय. आज आपण बघितलं तर आज हा घोळ दिसतोय आणि ते कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते उद्रेक झालेला आहे त्यांचा, दुसरं काय. निश्चितच विद्याताई, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी. सांगलीतील आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर हे आंदोलन केलं जात आहे. या ठिकाणी आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत. मतदानाच्या टक्केवारीवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. आष्ट्यातील स्ट्रॉंग रूमच्या समोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिलेला आहे. आष्टा नगर परिषदेमध्ये मतदानाचा टक्का वाढवल्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष प्रणित शहर विकास आघाडीचा आरोप आहे. आणि स्ट्रॉंग रूमच्या समोर देखील कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ केलेला आहे. हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. स्ट्रॉंग रूमच्या समोर त्यांनी ठिय्या दिलेला आहे. स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नाही असा देखील गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. जोरदार घोषणाबाजी या परिसरामध्ये केली जाते. पोलिसांचं देखील पथक परिसरामध्ये सध्या दाखल झालंय. मात्र ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर
सुरक्षा यंत्रणा का नाही असा सवाल त्यांनी आता विचारलेला आहे. पोलिसांसोबत देखील काहीशी बाचाबाची आपल्याला आंदोलकांची होताना पाहायला मिळते. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. मतदानामधील मतदानाचा टक्का वाढवला गेला असा देखील गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. आष्टा नगरपालिकेची काल निवडणुकीचं मतदान झालं. एकूण मतदार संख्या 3056 आहे. ह्यात मतदान झाले 2394. यांनी दाखवले 1795. अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय. त्यांनी सांगितलं की व्हीएम जे आपल्याकडं सगळ्या नगरसेवक पदाला उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधीकडं काल संध्याकाळी जे मतदान बूथनुसार झालं ते आणि एकूण नक्की झालेलं मतदान याची टॅली आम्हाला तातडीनं करून देतो असं त्यांनी सांगितलंय. आम्ही मागणी केली, हे आकडे ज्यांनी प्रसिद्ध केले त्याच्यावर पहिला कारवाई करा, कारण हे पूर्णपणानं चुकीचं आहे. कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला खऱ्या अर्थानं काळिमा फासणारी ही घटना आहे. आणि यासाठी आमची दुसरी मागणी CCTV या ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत आणि CCTVची मोठी स्क्रीन ही 2 स्क्रीन किमान बाहेर 24 तास चालू पाहिजेत. प्रतिनिधी एक प्रत्येक उमेदवाराचा 24 तास या ठिकाणी घेतला पाहिजे. त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे. पण हे झालेली गोष्ट पूर्णपणानं लोकशाहीला काळिमा फासणारी आहे आणि जामर सुद्धा एक या भागामध्ये बसवावा अशी आमची मागणी आहे. कारण अजून 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. पहिल्याच एकाच रात्रीत जर हा गोंधळ असेल तर पुढे काय होईल हे आम्हाला माहित नाही. म्हणून काही झालं तरी या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे. झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आष्टा बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण तर या परिसरामध्ये CCTV बसवण्यात यावेत आणि 2 बाहेर स्क्रीन्स देखील लावण्यात याव्यात अशी देखील मागणी आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं आपण पाहतोय. काहीसं गोंधळाचं वातावरण या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक बूथवर ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे आणि त्यानंतर आयोगाकडनं जाहीर करण्यात आलेली आकडेवारी यामध्ये तफावत आहे, फरक आहे. त्यामुळे तातडीनं दोघांची देखील टॅली करून या संदर्भातली योग्य ती आकडेवारी जाहीर करावी अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे हे कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याची दृश्य आपण पाहतोय. या परिसरामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरक्षा यंत्रणाच नाहीये असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत आणि त्याचं स्क्रीनिंग बाहेर करण्यात यावं अशी देखील मागणी त्यांनी आता केलेली आहे. यावर आता काय स्पष्टीकरण येतं हे देखील पाहावं लागेल. मात्र ही दृश्य आपण पाहतोय, कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. मतदानाची टक्केवारी वाढवण्यात आली असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाकडनं आता संपूर्ण यंत्रणेकडनं या संदर्भात काय स्पष्टीकरण येतं याकडे लक्ष लागलेलं आहे. जरा मतात वाढ झाल्या. तर सांगलीच्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आंदोलन केलं जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरक्षा यंत्रणा नसल्याचा त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक बूथवर झालेलं मतदान यामध्ये मतदानाचा टक्का वाढवला असा देखील गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. या परिसरामध्ये तत्काळ CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत आणि त्याचं स्क्रीनिंग बाहेर करण्यात यावं. 2 मोठ्या स्क्रीन्स लावण्यात याव्यात. त्यावर याचं 24 तास लाईव्ह प्रक्षेपण करावं असं देखील मागणी आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं केली जाते. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं आपण पाहतो आहे. शहर विकास आघाडीचे माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे यांची देखील प्रतिक्रिया आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलेली.